म्हणजेच बारामतीचा मतदारसंघ। बारामतीमध्ये अजित पवार यांना त्यांच्या सख्या पुतण्यालाच आपण पाहतोय की आव्हान दिलं होतं। युगेंद्र पवार त्यांच्या विरोधात उभे ठाकले होते। पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई पवार कुटुंबामध्ये वितुष्ट पडलं आणि त्यामुळे सख्खा पुतणा उभा राहिला। नेमकं या ठिकाणी बारामतीकर कुणाला कौल देत आहे पाहणं त्यामुळेच महत्त्वाचं आहे स्नेहिल। नक्की आणि आपण बघूया संभाव्य आमदार बारामतीकरांचा कोण असेल तर बारामतीकर पुन्हा एकदा अजित पवार यांना संभाव्य आमदार म्हणून संधी देऊ शकतात तर युगेंद्र पवारांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो। या काका पुतण्याच्या लढाईमध्ये काका विजयी होत आहेत परंतु शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याच्या लढाईमध्ये शरद पवारांना या ठिकाणी हार मानावी लागू शकते कारण युगेंद्र पवार यांना शरद पवारांनी तिकीट दिलं होतं आणि अजित पवार यांना पुन्हा एकदा बारामतीकर संधी देऊ शकतात। लोकसभेला ताई विधानसभेला दादा हे जे सूत्र होतं ते इथं खरं ठरू शकतं असं दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून अजित पवार हे पुन्हा एकदा बारामतीचा गड राखतील तर या बारामतीमध्ये बारामतीकरांनी अजित दादांना पुन्हा एकदा का संधी दिलेली आहे याचं कारण देखील आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून। काय नेमकं कारण आहे अजित पवारांना का संधी बारामतीकरांनी दिली असावी? शरद पवारांनी भावनिक आवाहन देखील केलं होतं युगेंद्र पवारांना निवडून देण्याचं पण तरी एकदा आपण बघतोय की बारामतीकर हे अजितदादांनाच पसंती देतात। काय नेमकं कारण असेल? जसं म्हणाले तसं सगळ्या देशाचं लक्ष खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हाय व्होल्टेज ड्रामा या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळालेला होता। मागच्या 35 वर्षापासून बारामती विधानसभा मतदारसंघावरती अजित पवार यांचं एकहाती वर्चस्व असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। असं असलं तरी त्यावेळी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष जो आहे तो होता। शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र होते मात्र शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक झालेली होती आणि अजित पवार हे त्यांच्या पक्षाकडून उमेदवार उभा होते। त्यांच्या विरोधामध्ये स्नेहिल जर बघायला गेलं तर पुतण्या युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलेलं होतं। त्यामुळे अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशा पद्धतीची एक महत्त्वाची लढाई खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली होती। बारामती विधानसभा मतदारसंघाचा जर स्नेहिल आपण आढावा घेतला तरी शहरी आणि ग्रामीण अशा पट्ट्यातून हा सगळा मतदारसंघ येतो। त्यामुळे शहरामध्ये अजित पवार यांच्या बाजूने मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात विधानसभेला असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। असं असलं तरी लोकसभामध्ये देखील अजित पवार यांच्यामध्ये बारामती मतदारसंघ उभा राहील अशी चर्चा असताना बारामती या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जवळपास 48,000चं मायनस लीड या मतदारसंघामध्ये मिळालेलं होतं। त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये काय होतं ह्याची चर्चा खरं तर देशभरामध्ये सुरू होती। ग्रामीण पट्ट्यामध्ये जर बघायला गेलं तर शरद पवार यांना मानणारा खूप मोठा वर्ग जो आहे तो या सगळ्या ग्रामीण पट्ट्यामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। पण असं असलं तरी अजित पवार यांनी मागच्या काही दिवसांपासून प्रत्येक गाव ना गाव बिंजून काढलेलं होतं आणि ग्रामीण भागामधील मतदार देखील आपल्या बाजूने उभा राहतील असा प्रयत्न अजित पवार यांच्याकडनं केला गेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला नाही तर अजित पवार यांचं पारडं सध्या तरी बारामती विधानसभामध्ये जड असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। असं असलं आपण बघतोय की बारामतीकरांनी पुन्हा एकदा अजित दादा यांनाच पसंती दिलेली आहे। युगेंद्र पवार यांचं आव्हान संपुष्टात बारामतीमध्ये येऊ शकतं। संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या आमदार म्हणून अजित पवार यांचं नाव आता शिक्कामोर्तब झालंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।